हॅलो एव्हरीवन, आज आहे अनंत चतुर्दशी। मग म्हणलं आज गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मस्त बेत करूया उकडीच्या मोदकांचा। आज सुट्टी पण होती म्हणून मग आम्ही गाठ घातलाय सगळा। त्याच्यासाठी मी नारळ खोवून घेतलेलं आहे सगळ्यात आधी। उकडीच्या मोदकाला नारळ खोवून घेतलं तरच त्याची ती मजा आहे, नाही तर सुका नारळ किसून वगैरे घेतला तर ती मजा येणार नाही। म्हणून नारळ खोवून घेतलाय। सगळ्यात आधी मी सारण बनवते, त्याच्यासाठी 1 चमचा तूप घेतलंय पॅनमध्ये आणि एवढा अख्खा बाउल भरून मी नारळ घातलेला आहे खोवलेला, आणि त्याच्या नारळाच्या बरोबर अर्धा आपल्याला गूळ घालायचा आहे। असं म्हणजे त्याचं मेजरमेंट सारणासाठी तुम्ही घ्यायचं आहे। थोडंसं किसून मी जायफळ पण याच्यात टाकले। कुणी कुणी वेलची पूड याच्यामध्ये वापरतं, पण मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा आपण गूळ घालतो एखाद्या गोड पदार्थासाठी तेव्हा जायफळ, आणि साखर वापरतो तेव्हा वेलची पूड, म्हणजे ते एकमेकांसोबत जास्त चांगलं सूट होतं असं मला वाटतं। व्यवस्थित सारण परतून घेऊया, जेणेकरून नारळ आपला व्यवस्थित शिजेल आणि गूळ पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल। अशा प्रकारे ब्राउनिश सारण आपलं शिजल्यासारखं जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्ही गॅस बंद करून ते बाजूला काढून ठेवा थंड होण्यासाठी। आता इथे उकड काढून घेऊया। उकडीसाठीचं प्रमाण आहे 2 वाट्या पाणी, किंवा मग तुम्ही 1 वाटी दूध 1 वाटी पाणी घ्या आणि बरोबर 2 वाट्याच तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाका। जेव्हा आपण 1 वाटी पाणी 1 वाटी दूध घेतले त्याच्यात मी चिमूटभर मीठ पण टाकलेलं आहे, अर्धा चमचा। व्यवस्थित लवकर तुम्हाला हलवावं लागेल, नाहीतर एके ठिकाणीच गोळा होऊन बसेल त्याचा। वरतून थोडंसं तूप सोडून 2 ते 3 मिनटं झाकून ठेवूया बारीक फ्लेमवर, आणि मग एका मोठ्या परातीत त्याला काढून घेऊया आणि गरमच त्याला मळायचं आहे, जेवढं होईल तेवढं। हाताला आपल्याला भाजेल, त्यामुळे मग मी इथे एक वाटी घेतली किंवा तांब्या वगैरे घेऊन त्याला तुम्ही व्यवस्थित मळून घ्या जेवढं शक्य होईल। आणि नंतर थोडासा पाण्याचा तेलाचा हात लावून हाताने जशी आपण कणिक मळतो पोळ्यांची त्या प्रकारे त्याला जास्तीत जास्त मळून घ्या आणि एक सॉफ्ट गोळा बनवायचा आहे, म्हणजे जी मोदकाची पारी आपण बनवणार आहोत ती तुटणार नाही आणि चिरणार नाही। त्यामुळे मळण्यावरच जास्तीत जास्त, उकड काढण्यापेक्षाही तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थित तिला मळताय ह्याच्यावरच तुमचे मोदक डिपेंड आहेत। छानपैकी मी एक 5 ते 10 मिनटं त्याला मळून घेतले आणि एक गोळा तयार झालेला आहे शेवटी। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेलाचा पण मी हात लावलेला आहे इथे। आणि आता मी स्टीमरची तयारी करते। माझ्याकडे मोदक पात्र नाही आहे म्हणून मी एक पातेलच ठेवले पाणी गरम करायला। अशा प्रकारे मी इथे एक बोटी घेतली आहे आणि अंगठा मध्यभागी ठेवून मी त्याच्या फक्त कडा दाबून घेते आहे। कडा जेवढ्या होतील तेवढ्या व्यवस्थित पातळ तुम्ही करून घ्या, आणि त्या एकसारख्या झाल्या की मग दोन्ही हातांनी असं गोल फिरवत तुम्हाला एक वाटी बनवायची। दोन्ही हातांनी तुम्ही जेव्हा फिरवाल तेव्हा बरोबर आपोआपच त्याची एक वाटी तयार होईल। आणि बघू शकता तुम्ही कडा बारीक हव्यात आणि मधला भाग सुद्धा जास्त जाड असताना, नाही तर मग तो कच्चा राहतो जेव्हा स्टीम आपण त्याला करू। अशा प्रकारे ही वाटी बनली आहे मोदकासाठी। आता त्याला आपण कळ्या पाडून घेऊया त्याच्या। मी अगदी एवढी आकारात परफेक्ट नाही आहे, जसे कोकणस्थी लोक बनवतात तसं मला जमत नाही, पण हां, खाण्यालायक मोदक मी बनवू शकते। अशा प्रकारे जेवढ्या जास्त कळ्या होतील तेवढा तुमचा मोदक सुबक आणि सुरेख असं मानलं जातं। आता याच्यामध्ये मी सारण भरती आहे। अगदी जास्त किंवा अगदी कमी असंही नाही भरायचे, मीडियम सारण भरायचे, म्हणजे व्यवस्थित गोड मोदक लागेल। आणि जर जास्त भरला तर मग तो जेव्हा आपण स्टीम देऊ तेव्हा तो फुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे खालून वरती कळ्या जवळ आणत त्याला जोडून घेऊया। आणि हा झालेला आहे आपला पहिला उकडीचा मोदक तयार। आता आपण बनवूया दुसरा मोदक। हा दुसऱ्या प्रकारे मी बनवून दाखवते। असं ओव्हल शेपमध्ये मी एक बोटी घेतली आहे आणि डायरेक्टच दोन्ही अंगठ्यांनी मी त्याला मध्ये जात आणि बाजूनी बोटांनी त्याला बारीक करत मी अशा प्रकारे वाटी बनवते। ही जरा जास्त खोल वाटी तुमची बनते। पहिल्या प्रकारामध्ये तेवढी खोल वाटी तुम्हाला दिसली नसेल, पण इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी पारी बनते। जिथे तुटत असेल तिथे आधीच तुम्ही जोडून घ्या, नाही तर मग तो मोदक जेव्हा आपण कळ्या पाडतो तेव्हा तो तुटेल आणि मग तेव्हा आपण काय नाही करू शकत। त्यामुळे जेवढं होईल तेवढं व्यवस्थित तुम्ही त्याची वाटी बनवायची आहे। अशा प्रकारे खोल वाटी ही बनली आहे। आता याच्यामध्ये सारण भरूया। इथे तुटलंय तर मी जोडून घेते आधीच परत। आता याच्यामध्ये सारण भरायलाही सोपं जातं। तुम्हाला जसा प्रकार सोपा जाईल तशा प्रकारे तुम्ही ट्राय करू शकता।
आकार देणं. आणि मग आता इथे कळ्या पाडून घेते मी. इथे 7 ते 8 कळ्या पाडू शकते, पण मी पाहिलेत लोक अगदी 15-15, 16-16 कळ्यांचे पण मोदक करतात, तुटतही नाही आणि अतिशय सुंदर त्याचा आकार दिसतो. अशा प्रकारे मी व्यवस्थित खालून वरती घेत त्याला जोडून घेते मोदकाला. आणि हे जे मोदकाचं वरचं टोक असतं त्याच्यावर सगळं मोदकाचा शेप म्हणजे कसा बनलाय ते समजलं जातं इकडे आमच्या कोकणात, असं मी ऑब्झर्व केलं आत्तापर्यंत. म्हणजे आमच्या कोकणात म्हणजे माझं माहेर कोकण नाही आहे, माझं सासर कोकण आहे, त्यामुळे मी शिकते आहे. म्हणजे मला हे आधीपासून येत नाही. मी हळूहळू दरवर्षी वेगवेगळ्या टिप्स शिकत असते आणि दरवर्षी मला नवीन काहीतरी गोष्ट कळते की अच्छा मोदकासाठी ही टिप वापरली तर मोदक अजून चांगले बनतील. आणि अशा प्रकारे इथपर्यंत मी पोहोचली आहे. म्हणजे आता मी तिसरा पण मोदक बनवून घेते आहे त्याच प्रकारे. तुम्ही बघू शकता आधी मी कडा बारीक करून घेते अंगठा मध्यभागी ठेवून, आणि जेव्हा सगळ्या कडा बारीक झाल्या तेव्हा मी दुसरा हात वापरते आणि मग त्याची वाटी बनवते. अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेऊया. उकडीचे मोदक म्हटलं की म्हणजे मी असं ऐकलं की कोकणात मोदक म्हणजे उकडीचाच, असं म्हणायची गरज नाही आहे की उकडीचे मोदक, तळणीचे मोदक. जर तळणीचं तुम्ही बनवणार असाल तर मग वेगळं त्याच्यासाठी तुम्ही तळणीचे मोदक असं त्याला नाव देऊ शकता, पण मोदक म्हणलं की उकडीचाच. अशा प्रकारे कळ्या देऊन घेऊया जेवढ्या जमतील तेवढ्या, आणि व्यवस्थित त्याच्यात सारण भरून हा पण मोदक आपण पॅक करून घेऊया. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एवढं सारण भरायचं आहे. का मोदकाच्या वाटीनुसार तुम्ही सारणाचं प्रमाण डिसाईड करू शकता. आणि गूळ पण तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. म्हणजे कुणाला जर कमी गोड मोदक हवे असतील तर तुम्ही मी नारळाच्या अर्धा प्रमाण घेतलं आहे गुळासाठी, तुम्ही त्यापेक्षाही कमी घेऊ शकता. अशा प्रकारे मी सगळे मोदक इथे बनवून घेतलेत. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की फक्त मोदक स्टीम करायला नाही ठेवत, त्याच्यासोबत सिद्ध लाडू म्हणून हा प्रकार असतो. सिद्ध लाडू म्हणजे तुम्हाला वाटेल आता लाडू, पण लाडू नाही आहे तो. अशा प्रकारे आकार बनवायचा आहे उकडीचाच आणि असं फोल्ड करून मोदकासोबत स्टीम करायला ठेवायचं. तो पण मस्त लागतो. तो गोड नसतो, फक्त थोडासा त्याच्यामध्ये मीठ असल्यामुळे जो खारटपणा असतो तो पण मस्त लागतो मोदकासोबत खायला. एक केळीचं पान मी खाली टाकलेलं आहे आणि सगळे मोदक मी याच्यावर ठेवलेत. थोडंसं वरतून पाणी शिंपडते म्हणजे कोरडेपणा मोदकाला येणार नाही. कोरडेपणा जर आला तर मोदक फुटू शकतो, म्हणून थोडंसं पाणी मी वरतून टाकलं आणि थोडं केशर पण मी वरतून टाकते. जनरली आम्ही नाही वापरत, पण जर आपण विकतचे मोदक घ्यायला गेलो तर तिथे एक केशरचा जो फील असतो तो येण्यासाठी मी वरतून केशर टाकलेलं आहे. आणि एक जस्ट 8 ते 10 मिनिट त्याला झाकून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता मोदक व्यवस्थित स्टीम झालेत 10 मिनिटात. मस्तपैकी वाफा येतात. एक पाण्यात हात बुडवून आपण मोदक काढून घ्यायचे आहेत, कारण की खूप गरम आहेत ते. पूर्ण वाफा येत आहेत, तुम्हाला दिसत असतील. त्यामुळे पाण्यात हात बुडवून सगळे मोदक मी दुसऱ्या ताटात काढून घेते आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया. आज गणपती बाप्पा जाणार आहेत तर त्याला आपण मोदकाचा नैवेद्य देऊन घरी पाठवूया आणि पुढच्या वर्षी लवकर ये अशी विनंती त्याला करूया. सो फायनली इथे माझे उकडीचे मोदक तयार आहेत. पुढचा घाणा मी ठेवणार आहे परत, पण तुम्ही बघू शकता हे पण मस्त शिजलेले. छान त्याला वाफ येऊ द्यायची आहे फक्त, म्हणजे व्यवस्थित उकडीचे मोदक शिजले जातील आणि कच्चेपणा त्यात राहणार नाही. तुम्ही बघू शकता किती छान असं कवर शिजलं आहे आणि मधलं सारण पण व्यवस्थित वाफवल्या गेलं आहे त्याच्यासोबत. सो हा बिगिनर्ससाठी चांगला असेल व्हिडिओ असं वाटते उकडीच्या मोदकांचा, तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.